सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच खूप आनंदाची बातमी येणार आहे. तुम्ही आज नवीन घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे तुमचे अधिकारी अत्यंत खुश होतील. तुम्ही तुमच्या मेहनतीनं कठीण कामंसुद्धा अगदी सहज पूर्ण करू शकाल. तुमच्या व्यवसायामधून तुम्हाला चांगला नफा होईल. आज तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहील. तुम्ही इतरांशी आज प्रेमानं वागाल. कामाच्या निमित्तानं तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये आणि वागणुकीमध्ये संतुलन ठेवावं लागेल. तुम्ही दागिने आणि कपडे आज खरेदी करू शकता. व्यवसायामध्ये नवीन प्रयोग केल्यास तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर आज काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती आज लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये आज आनंद टिकून राहील. प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी संवेदनशीलता दिसून येईल. त्यामुळे तुम्ही आज विचारपूर्वक बोला. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. नशिबाच्या जोरावरती तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. तुम्ही आज कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. कामाचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही कोणाशी तरी बोलू शकता, ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. दिवसाची सुरुवात तुमची आज आनंदानं होईल. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे धनलाभाचे योग बनतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा मेहनतीचा असेल. तुमच्या व्यवसायामध्ये आज सुधारणा होईल. जुन्या गोष्टी विसरून पुढे गेल्यास तुम्ही आज यशस्वी व्हाल. कोणत्याही गैरसमजाला लवकरच तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस आज पूर्णपणे घरकामामध्ये जाईल. तुमच्या एखाद्या मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटल्यानं तुमच्या चेहऱ्यावरती आनंद येईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही तुमच्या घरच्यांच्या अपेक्षा आज पूर्ण कराल. तुमच्या मनामध्ये आज एक प्रकारची शांतता राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्यानं तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होतील. तुम्हाला काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या सल्ल्यामुळे कोणीतरी अभ्यासामध्ये चांगलं यश मिळवेल. आज तुमचं आरोग्य हे सामान्य राहील. तुमची विचारसरणी योजनाबद्ध असेल, त्यामुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा मजा मस्तीमध्ये जाईल. तुमची प्रतिमा आज आणखीन मजबूत होईल. तुमच्या ओळखी आणि संबंधांमुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या मालमत्तेची कुठलीही माहिती गुप्त ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. वैयक्तिक कामांपेक्षा व्यावहारिक कामांमध्ये तुम्ही जास्त रस घ्याल. नोकरीमध्ये देखील तुम्ही कुठलीही हायगाय करू नका. आज व्यवसायामध्ये तुमची वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुमचं आरोग्य देखील साधारणपणे चांगलं राहील. तुम्ही दिलेला सल्ला आज इतरांच्या उपयोगी पडेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील. लोखंड आणि धातूच्या व्यवसायामध्ये असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला आज आर्थिक मदत तुमच्या नातेवाईकांकडनं मिळू शकते. तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये काही बदल करू शकता. तुम्हाला आज कुटुंबाची साथ मिळेल, त्यामुळे धीर सोडू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीला धैर्यानं सामोरं जा.
आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साहानं भरलेला असेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या अपेक्षांमध्ये संतुलन ठेवावं लागेल. काही लोक कुटुंबामध्ये आपली बाजू सिद्ध करण्यासाठी उत्सुक दिसतील. तुम्ही एखाद्या मैदानी खेळामध्ये भाग घेऊ शकता आणि कामाशी संबंधित चांगले आणि व्यावहारिक विचार तुमच्या मनात येतील. आज तुम्ही चपळाईनं आणि उत्साहानं तुमचं प्रत्येक काम खूप सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना आज परीक्षा आणि स्पर्धेमध्ये यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज वरिष्ठ लोकांकडनं आदर आणि पूर्ण सहकार्य मिळेल. इतरांपेक्षा पुढे जाण्याची तुमची इच्छा आज वाढू शकते. आर्थिक स्थितीमध्ये मोठे बदल होण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायामध्ये मोठे अनुभव महत्त्वाचे राहतील, परंतु चुका पुन्हा पुन्हा करणं तुम्ही टाळा. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या बोलण्याच्या कलेमुळे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावरती पोहोचायला मदत होईल. तुमच्या मनामध्ये आज एक प्रकारचा उत्साह दिसेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास खूप जास्त असेल. तुम्ही लवकरच स्वतःचं घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार सुरू करू शकता. तुम्ही उत्साहानं व्यावसायिक योजना आज पूर्ण कराल. स्वतःला कोणत्याही नवीन बदलासाठी तुम्ही तयार ठेवा. आज तुमचं भाग्य तुमची साथ देईल. तुम्ही तुमच्या मित्र आणि ओळखीच्या लोकांना यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या बुद्धीनं सर्व कामं सांभाळाल. घरातून काहीतरी गोड खाऊन निघाल्यास तुमची सर्व कामं पूर्ण होतील. सरकारकडनं तुम्हाला सहकार्य सहज मिळेल. घाऊक व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. मालमत्ता किंवा पैशांच्या व्यवहारामध्ये खूप सावधगिरी बाळगा. मित्र किंवा कुटुंबातील लोकांसोबत तुमची चांगली सहल होईल. तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करण्यासाठी उत्सुक राहाल. हा काळ तुमच्यासाठी ऊर्जादायक असेल. कुटुंबातील एखाद्या प्रकरणामध्ये तुम्हाला लक्ष घालण्याची गरज आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये आज वाढ होऊ शकते आणि कुठून तरी अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो किंवा एखादी भेटवस्तू देखील मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीनं आणि समजूतदारपणानं जीवन सुखमय बनवण्यामध्ये मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्यांची अधिकता राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.